मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, सर्व पितृ अमावस्येला या 7 खास गोष्टी नक्की करा। पितरांचा आशीर्वाद मिळवा, नकारात्मकता होईल दूर। पितृपक्षातील अमावस्येच्या दिवशी ज्याची मृत्यूची तारीख माहीत नसेल, ज्याचे श्राद्ध पितृ पंधरवड्यात करायला जमले नसेल, तर अशा सर्व पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाते। शास्त्रात सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करावायचे काही उपाय सांगितले आहेत। हे टिप्स आणि उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतात। जर ज्या मुलामुलींना नोकरी कॅरियरमध्ये प्रगती होत नसणार, तर नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील मंदिरात स्वच्छ लिंबू ठेवावा। नंतर रात्री 7 वेळा दृष्ट काढावी। त्यानंतर लिंबूचे 4 समान भाग करा आणि चौकात जाऊन चारी दिशांना एक फोड फेकून द्या। असे केल्याने कॅरियरमध्ये प्रगती होईल आणि नोकरी प्रमोशन होईल। हा उपाय नक्की करा, आर्थिक स्थिती होईल मजबूत। सर्व पितृ अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि दिव्यात लावण्यासाठी लाल रंगाची वात वापरावी। तुम्ही कापसाची वात बनवल्यावर त्यास कुंकूने लाल रंग देऊ शकतात। तसेच दिव्यात थोडे केशर आणि काळे तीळ टाका। असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। या उपायाने धन लाभाचे योग तयार होतात। सर्व पितृ अमावस्येच्या रात्री वाहत्या नदीत किंवा तलावात 5 लाल फूल आणि 5 दिवे व्हावेत। पण हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना रात्रीच्या वेळी कोणीही तुम्हाला पाहणार नाही। असे केल्याने आर्थिक लाभ आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता असते। या उपायाने शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाही। तर सर्व पितृ अमावस्येच्या रात्री काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती खायला द्या। जर कुत्र्याने त्याच वेळी चपाती खाल्ली तर तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत आणि तुमच्या कॅरियरमध्ये प्रगती होईल। तसेच या दिवशी मद्यपान करू नये, मांसाहार करू नये, खोटे बोलू नये, अनैतिक कृत्य करू नये, कारण असे केल्याने पितर नाराज होतात अशी मान्यता आहे। या उपायाने कालसर्पदोष दूर होतो। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कालसर्पदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान आणि ध्यान करून चांदीच्या नागाची पूजा करावी। यानंतर पांढऱ्या फुलासह ते वाहत्या पाण्यात वाहून द्यावे। असे केल्याने कालसर्पदोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो। या उपायाने नकारात्मक ऊर्जा दूर होईल। पितृपक्षातील अमावस्येला पितरांसाठी बावळीच्या झाडाखाली अन्न ठेवावे। तसेच पितरांना कच्चे दूध, 2 लवंगा, बताशे आणि काळे तीळ अर्पण करावे। असे केल्याने तुम्हाला नोकरी, व्यवसाय, आर्थिक लाभ होईल। पितृपक्षातील अमावस्येला पितरांच्या नावाने तर्पण श्राद्ध विधी करावा। गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा। तसेच काळ्या मुंगांना साखर मिसळलेले पीठ तर माशांना पिठाचे गोळे खायला द्या। या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही मिळतील। तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जिथे विहीर आहे, तलाव आहे, तर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला प्रदोष कालाच्या वेळेस तुम्हाला आपल्या पितरांचं नामस्मरण करायचं, त्यांना आठवण करायची, कारण की ते वरती बिदागिरी घेत राहतात। सर्व पितृ अमावस्येला 15 दिवस ते खालीच राहतात हे पितर, तर ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले राहतात आणि त्यांना आपण पोटभर अन्न खाऊन त्यांचा आत्मा तृप्त करतो आणि पितृदोष आपल्याला पण लागत नाही। त्यासाठी आपण पितरांना हे तर्पण, पिंडदान, श्राद्ध असे करतो। पण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांचा जाण्याची वेळ असते, तर त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस जिथं नदी असेल, तालाब असेल, विहीर असेल, तर अशा ठिकाणी पितरांच्या नावाचा गव्हाच्या पिठाचा बनवलेला दिवा, नाहीतर कोरी पंती असेल तर ती घेऊन तुम्हाला लांब वातीचा दिवा त्यांच्या नावाने तुम्हाला नदी किनारे, तालाबाकडे, विहिरीकडे हा दिवा तरी नक्की लावायचा आहे। जर तुम्ही विहीर, तलाव या पाण्याजवळ, पाण्याच्या ठिकाणी दिवा नाही लावू शकले, तर पिंपळाच्या झाडाखाली तरी नक्की लावा या दिवशी। तर आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती मिळेल, आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतील, आपल्या मुलाबाळांची प्रगती होईल, आपल्याला पितृदोष लागणार नाही। वर्षभर आपल्याला कुठल्याही म्हणजे कार्यामध्ये जर अडथळा येत असेल तर तो येणार नाही। प्रत्येक कामात आपल्याला यश देतील, म्हणून पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला लांब वातीचा दिवा काळे तीळ टाकून नक्की लावायचा आहे। त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम पितृदेवताय नमः, ओम विष्णुवे नमः काहीतरी बोलून तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा नक्की लावायचा। आपल्या पितरांच्या
साठी सर्वांनी आपल्या मुलाबाळांचं सुख पाहिजे असेल, अखंड सौभाग्याची प्राप्ती पाहिजे असेल, आपल्याला ऐश्वर्य प्राप्ती पाहिजे असेल, आपल्याला जे पाहिजे मनातल्या इच्छा सर्व काही पूर्ण व्हायला पाहिजे असेल तर तुम्हाला पितरांच्या नावाचा एक दिवा नक्की लावायचा आहे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी मटक्याला स्वस्तिक काढायची आहे लाल कुंकुवाने आणि मटक्याजवळ तुम्हाला 10:30 वाजता स्वदा 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 असं 7 वेळा बोलून तुम्हाला तिथं पण एक दीप लावायचा. ईशान्य कोपऱ्याला तुम्हाला दिवा लावायचा आहे. पितरांसाठी आपल्याला आपल्या दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे. तुम्हाला जिथे जमेल तिथे या शिवचौकटावर तरी एक दीपदान नक्की करायचं आहे. सर्व पितृ अमावस्येला या दिवशी एक दीपदान पितरांसाठी केलेलं आपण वर्षभर सुखी राहू, आपले मुलं बाळ वर्षभर चांगले राहतील. कारण की ते वर्षातून या 15 दिवसच खाली येतात आणि ते आतुरतेने वाट बघत असतात की आपले मुलं आपल्याला पोटभर खाऊ घालतील, म्हणून ते आपल्या दाराशीच बसलेले असतात. आपण ज्या वेळेस त्यांना दरवाजाला आखणे असे म्हणतो, त्यांना आमंत्रण देतो की तुम्ही आज आपल्याकडे श्राद्ध आहे, तुम्ही जेवायला या, त्यांचं नाव घेतो, त्यावेळेस ते घरात येतात, सूक्ष्म रूपाने येतात आणि अन्न पोट भरून खाऊन जातात. म्हणून तुम्हाला त्यांच्या या पितरांच्या नावाने, पितरांच्या स्मरणाने तुम्हाला एक लांबवातीचा दिवा लावायचा आहे, म्हणजे आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. आणि त्या दिवशी कोणीही दारी येईल तर त्याला निर्मुखी जाऊ देऊ नका. कारण कोण कोणाच्या रूपामध्ये सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जेवायला येईल, कोण कोणाच्या रूपात काही मागायला येईल, तर त्याला हाडचीड करू नका, उणे दुने बोलू नका, कोणाचा अपमान करू नका. कोणीही दारात आलेला निर्मुखी जाता कामा नये हे लक्षात ठेवावे. आणि जर आपल्या दाराशी त्या दिवशी गाय येवो, कुत्रा येवो, कावळा येवो, कोणी मागणारा येवो, साधू संत येवो, तर त्याला पोट भरून अन्न तरी तुम्ही त्या दिवशी द्यायचे आहे तुम्हाला. आणि एक दिवा दीपदान नक्की करायचे. तर मित्रांनो, सर्व पितृ अमावस्येचा हा राहिला उपाय. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल.